शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। मे 2025 महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये। अजून मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात शेतकऱ्यांचे ई-केवायसी सुद्धा झालंय, मात्र तरी सुद्धा ही बाब समोर आल्यानंतर तहसीलदारांनी सरकारला पाठवलेल्या पत्रामुळे ही बाब उघडकीला आली आहे। जालन्यामधील बदनापुराच्या तहसीलदारानं हे पत्र आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन सचिवांना पाठवलेलं आहे। त्यामध्ये ई-केवायसी करून 3 महिने उलटले, मात्र तरी सुद्धा मदत आलेली नाही। शेतकरी रोज चक्रा मारतायत, त्यामुळे तातडीनं निधी द्या अशी मागणी केली जाते। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मराठवाड्यामध्ये मोठा अतिवृष्टी झाली होती, गारपीट झाली होती, मात्र त्याचे अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आणि त्यामुळे कुठेतरी हतबलता दिसते। शेतकऱ्यांना सरकार कशी मदत देते आणि कसा शेतकऱ्यांचा छळ होतो याचं हे विदारक चित्र आपल्याला म्हणावं लागेल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 3000 वर शेतकऱ्यांना या नोटीस बजावण्यात आलेल्या आहे। खरं तर यात शेतकऱ्याची कुठलीही चूक नाही, सरकारने ही मदत जमा केली, त्यांच्या खात्यावर जमा केली आणि त्यानंतर आता प्रशासनिक चूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी हे सगळे पैसे परत द्यावे यासाठी त्यांच्या मागे लागलेले आहेत। इतकंच नाही तर त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत आणि हे पैसे जर दिले नाही तर त्यांच्या 7/12वर बोजा चढवण्यात येईल अशा पद्धतीचं सांगण्यात येतंय। शेतकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, आम्ही आधीच पिसलेलो आहेत, पैसे नाही आणि अशा पद्धतीनं वसुली करून आमच्या मागे लागून सरकार काय साध्य करते। एकीकडे मोठ्या मोठ्या घोटाळेबाजांना सोडलं जातंय तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा छळ केला जातोय असा या सगळ्यांचा आरोप आहे। खरं तर ही सगळी प्रशासनिक चूक आहे। हे पैसे जर कोणाकडून वसूल करावे तर हे अधिकाऱ्यांकडून वसूल करावे, कर्मचाऱ्यांकडून वसूल करावे, मात्र स्वतःच्या चुकीवर पांघरून टाकण्यासाठी अशा पद्धतीनं संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे आणि माहितीनुसार मराठवाड्यात सगळीकडेच असं चित्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आणखी एक बाब या संदर्भात उघड झालेली आहे, ती म्हणजे मे 2025 मध्ये मराठवाड्यात गारपीट झाली होती, मोठं नुकसान झालं होतं आणि सरकारनं त्याबाबत ही मदत देणार असं जाहीर केलं होतं। मात्र ही मदत अद्यापही म्हणजे जवळपास आता 10-11 महिने झाले अजूनही मिळालेली नाहीये। एका तहसीलदारानं याबाबत राज्य सरकारला पत्र पाठवलं आणि शेतकरी रोज चक्रा मारताहेत, कृपया ही मदत तातडीनं द्यावी, शेतकऱ्यांना उत्तर देणं कठीण होतंय अशी कबुली हतबलता या अधिकाऱ्यानं व्यक्त केली आहे। त्यामुळे एकीकडे चुकीनं मदत दिल्या जाते, ती वसूल करण्यासाठी सरकारची अशा पद्धतीची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे अगदी 8-9 महिने झाले मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदतही सरकार देऊ शकत नाही असं विदारक चित्र आहे। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा करते, मात्र सरकार गंभीर आहे का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। अगदी त्यामुळे सरकार ज्या पद्धतीने काम करते, शेतकऱ्यांचं त्यांना खरंच काही लागतंय का, शेतकऱ्यांसंदर्भात सरकार गंभीर आहे का, हेच आता यातून आपल्याला दिसते। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज DJCA कडून